नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या शाश्वत अकॅडमीच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मला। तर बऱ्याच दिवसांपासून ज्याची आतुरतेने वाट पाहणं सुरू आहे असा निकाल ग्रुप सी मेन्सचा लिपिक टंकलेखक या पदासाठीचा निकाल जो आहे, कट ऑफ हा जो आहे हा प्रकाशित झालेला आहे आणि आयोगामार्फत सध्याच जो 20 ते 30 मिनिटांपूर्वी हा कट ऑफ जो आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे। यामध्ये संवर्गानुसार विद्यार्थ्यांची पात्र विद्यार्थ्यांची नावं सुद्धा घोषित करण्यात आलेली आहे आणि कट ऑफ सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे। ओके, तर या कट ऑफ कोणत्या कोणत्या संवर्गासाठी किती किती कट ऑफ लागलेला आहे आणि कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत, कशा पद्धतीने कॅटेगरी वाईज कट ऑफ कसा लागलेला आहे याची संपूर्ण माहिती जी आहे आपण आजच्या सेशनमध्ये आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला, ज्या क्षणाची एवढ्या दिवसापासून आतुरतेने वाट पाहणं सुरू आहे तर तो क्षण आज आलेला आहे की कट ऑफ किती लागेल, ग्रुप सी चा कट ऑफ किती असेल हे आयोगामार्फत सांगण्यात आलेलं आहे। तर चला बघूया आपण की कट ऑफ किती लागलेला आहे किंवा कोणत्या संवर्गासाठी किती कट ऑफ आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहे, ही संपूर्ण माहिती जी आहे ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघतोय। तर बघा, इथे तुम्ही पाहू शकता हा जो कट ऑफ आहे यामध्ये तुम्हाला क्लर्क टायपिस्ट यासाठी मेन्ससाठी 2023 चा हा कट ऑफ प्रकाशित झालेला आहे। इथे विभागानुसार जे कॅन्डिडेट्स जे विद्यार्थी पात्र आहेत अशा पात्र विद्यार्थ्यांची एक यादी इथे घोषित करण्यात आलेली आहे। की यादी आपल्याला इथे पाहायला मिळते। यादीमध्ये काय दिलेलं आहे बघा, लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स क्वालिफाय फॉर द स्किल टेस्ट। म्हणजेच ही जी यादी तुम्हाला दिसते, ही जी यादी तुम्हाला सध्या स्क्रीनवर बघताय, या यादीमध्ये असलेले नाव असलेले विद्यार्थी हे संपूर्ण विद्यार्थी स्किल टेस्ट साठी क्वालिफाय असतील। स्किल टेस्ट साठी हे विद्यार्थी क्वालिफाय असणार आहेत। तर याची जी आहे विभागानुसार यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे। जसे इथे तुम्ही अमरावतीचं बघू शकता, अमरावतीची संपूर्ण यादी जी आहे इथे प्रकाशित करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण अमरावतीचे कॅन्डिडेट्स आहेत, ज्यामध्ये संपूर्ण अमरावतीची यादी तुम्हाला इथे पाहायला मिळते। ओके, यानंतर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरची यादी सुद्धा इथे पाहायला मिळणार आहे। ओके, बघा इथे जे आहे कॅटेगरी म्हणजे जिल्ह्याच्या विभागानुसार जी यादी आहे ही तुम्हाला इथे दिलेली आहे। यादीच्या जर आपण शेवटाला जर आपण इथे गेलोय, यादीचा जिथे शेवट होतोय इथे बघा आता किती कॅन्डिडेट्स जे आहेत हे पात्र झालेले आहेत। तर पहा, टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ऑफ पुणे, हे पुणे डिस्ट्रिक्टचं आहे। तर पहा टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स किती आहेत तर 21,686। आता 21,686 एवढेच कॅन्डिडेट जे आहेत, हे एवढे जे विद्यार्थी आहेत, एवढे उमेदवार जे आहेत हे पात्र ठरलेले आहेत। आता हे सगळ्यांनाच माहिती असेल की 7,000 जागा आहेत आणि एकास 3 जो आहे इथे रेशो आहे, त्यामुळे 7,000 जागांमध्ये एकास 3 रेशो मध्ये 21,000 जे विद्यार्थी आहेत इथे सिलेक्ट होणार होते आणि त्याचप्रमाणे 21,000 विद्यार्थी हे स्किल टेस्ट साठी सिलेक्ट झालेले आहेत। एवढ्या विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट इथे होणार आहे। आता सर्वात महत्त्वाच्या पॉइंटकडे आपण येणार आहोत, ते म्हणजे कट ऑफ किती आहे आणि कॅटेगरीनुसार कट ऑफ किती आहे। तर बघा विद्यार्थ्यांनो, हा जो कट ऑफ आहे हा संपूर्ण ग्रुप सी मेन्सचा कट ऑफ तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतोय। बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर ओपनचा जो कट ऑफ आहे, ओपन जनरल कट ऑफ जो आहे हा 242 आलेला आहे। 242 वर ओपन जनरलचा कट ऑफ लागलेला आहे। म्हणजेच ओपन मेलचा कट ऑफ हा कितीवर आहे तर 242 वर। निश्चितच सगळ्यांच्या अपेक्षानुसार किंवा बऱ्याच याच्या गेसिंगनुसार सुद्धा हा कट ऑफ खूप जास्त हाय गेलेला आहे, खूप जास्त कट ऑफ हा वाढलेला आहे। तरी बघा फिमेल जो आहे, ओपन फिमेल हा 211 लागलेला आहे। नंतर स्पोर्ट्स पर्सन 166, सर्व्हिसमॅन 117, अंशकालीन मध्ये 93 एवढा कट ऑफ इथे आपल्याला दिसतोय। ओके, यानंतर बघा एससी चा कट ऑफ किती आहे। एससी जनरलचा कट ऑफ लागलेला आहे 194। एससी जनरलचा कट ऑफ आहे इथे 194, ज्यामध्ये फिमेल 173 वर आहे। फिमेल कितीवर आहे तर 173 वर। हे संपूर्ण जी कट ऑफची पीडीएफ आहे किंवा ही संपूर्ण जी पीडीएफ आहे, लिस्ट ऑफ कॅन्डिडेट किंवा कट ऑफ, ही दोन्ही ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल। टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा ही जी पीडीएफ आहे या पीडीएफ ची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आहे। तर एकदा जे आहे ही पीडीएफ ची लिंक जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्च करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या पीडीएफ ची लिंक ही मिळून जाईल। ओके, त्यानंतर एसटी चा कट ऑफ बघा, इथे एसटी चा कट ऑफ जो आहे हा 159 लागलेला आहे। आपण जसं पाहिलं एसटी चा जो कट ऑफ आहे हा 194 आहे आणि एसटी चा कट ऑफ हा 159 पर्यंत आलेला आहे।
नंतर ST फिमेल मध्ये कट ऑफ हा 141 असेल आणि स्पोर्ट्सचा जो कट ऑफ आहे हा 91 लागलेला आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं इथे एसबीसीचा पण कट ऑफ इथे दिलेला आहे. जो जनरलचा एसबीसीचा कट ऑफ आहे हा 172 लागलेला आहे. एनटीए एनटीबी यांचा सुद्धा कट ऑफ इथे पाहायला मिळतोय. एनटीएचा कट ऑफ जो एनटीबीचा जो कट ऑफ आहे हा जनरल साठी 174 एवढा लागलेला आहे. इथे बाकीचेही तुम्ही कट ऑफ बघू शकता. जनरलचा कट ऑफ 184 आहे, फिमेल साठी तो 174 असेल, स्पोर्ट्स पर्सन साठी 149 हा कट ऑफ लागलेला दिसतोय. त्यानंतर आणखी सर्वात महत्वाचं म्हणजे ओबीसीचा जो इथे कट ऑफ आहे ओबीसी, तर ओबीसी जनरलचा कट ऑफ हा 211 पर्यंत गेलेला आहे. इथे आपण जर ओपनचा कट ऑफ बघितलं, ओपनचा जो कट ऑफ आपण आता सध्याच बघितलेला आहे, तर ओपनचा कट ऑफ हा तुम्ही इथे पाहू शकता 242 वर ओपनचा कट ऑफ आहे. तर त्याच तुलनेमध्ये जर आपण ओबीसीचा कट ऑफ पाहिला तर ओबीसीचा कट ऑफ किती आहे बघा, 211. ओके, 242 आणि 211. ओबीसी फिमेल जर बघितलं तर ओबीसी फिमेलचा कट ऑफ हा 173 वर आलेला आहे. स्पोर्ट्स पर्सनचा 109 वर ओबीसीचा कट ऑफ इथे आलेला आहे. ओबीसी अंशकालीनचा कट ऑफ इथे दिलेला नाहीये. आणि त्यानंतर ईडब्ल्यूएसचा जर कट ऑफ पाहिला तर 219 हा ईडब्ल्यूएसचा कट ऑफ असेल. अर्थातच ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा ओपन पेक्षा कमी असून ओबीसी पेक्षा जास्त असेलच. ओके, तर ईडब्ल्यूएस फिमेलचा कट ऑफ हा 186 इथे लागलेला आहे. स्पोर्ट्स पर्सनचा कट ऑफ हा 150 एवढा लागलेला आपल्याला इथे दिसतोय. बघा, हे झालं ईडब्ल्यूएस. दिव्यांग जे आहे, दिव्यांग टाईप ए चा कट ऑफ हा 135 आहे, टाईप डी चा कट ऑफ हा 119 आहे, तर टाईप सी चा कट ऑफ हा 189 एवढा लागलेला आहे. तर टाईप डी आणि टाईप ई यांचा कट ऑफ हा 62 एवढा लागलेला इथे दिसतो. नंतर अनाथ साठी टाईप ए आणि टाईप बी चा जो कट ऑफ आहे हा 96 आहे. तर त्यामध्ये अगेन्स्ट टाईप ए अँड बी ह्यामध्ये 170 दिसतोय आपल्याला आणि टाईप सी मध्ये 212 एवढा कट ऑफ जो आहे अनाथांसाठी हा आलेला आहे. ऑर्फन म्हणजेच अनाथचा जो कट ऑफ आहे हा इथे आलेला आहे. यानंतर एनटी बी आणि एनटी सी सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. एनटी बी चा जो कट ऑफ आहे हा 184 लागलेला आहे. त्यानंतर एनटी सी चा जो कट ऑफ आहे हा 210 पर्यंत आलेला आहे. एनटी सी चा कट ऑफ आणि एनटी डी चा कट ऑफ हा 211 पर्यंत आलेला आपल्याला इथे दिसतोय. संपूर्ण कट ऑफची जी पीडीएफ आहे निश्चितच अपेक्षेपेक्षा खूप जास्त, खूप वाढलेला आहे हा कट ऑफ. अपेक्षेपेक्षा किंवा जेवढेही ज्यांची गेसिंग होत्या किंवा एक एक्सपेक्टेशन ज्या होते त्यापेक्षा कट ऑफ निश्चितच हाय गेलेला आहे. खूप मोठा धक्का म्हणू शकतो आपण आयोगाकडून सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी. पण असो, बाकीच्याही परीक्षा आहेत, ज्यांचे कट ऑफ, ज्यांचे मार्क वगैरे कमी आले असतील त्यांनी कुठेही खचून जाण्याची गरज नाहीये. यानंतर राज्यसेवेची परीक्षा सुद्धा आहे किंवा येणारी कंबाईन सुद्धा आहे, तर त्यामुळे कुठेही खचून जाण्यासारखं काहीही कारण नाहीये. तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे हा कंटिन्यू ठेवा, अभ्यास जो आहे हा सलग करत राहा. आणि अशाच ज्या नवीन नवीन ही जी पीडीएफ आहे ही संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मिळून जाईल किंवा या पीडीएफ ची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकीत आहे. तर तिथून तुम्ही ही पीडीएफ जी आहे डाउनलोड करून कट ऑफ जे आहे हे चेक करू शकता. अशाच जर नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला ग्रुप सी मेन्स बद्दल किंवा येणाऱ्या कोणत्याही एमपीएससीच्या परीक्षांबद्दल जर अशाच नोटिफिकेशन पाहिजे असतील तर सर्वात पहिले आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आणि कोणाला काहीही प्रश्न असतील तर ते तुम्ही खाली चॅट बॉक्स मध्ये म्हणजेच कमेंट बॉक्स मध्ये इथे सांगू शकता, कळवू शकता. तुम्हाला ज्याही रिझल्टशी रिलेटेड असतील किंवा निकालाशी रिलेटेड किंवा बाकी परीक्षांशी रिलेटेड जे तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता. थँक्यू.